आजी, या तेलाला फेस फेस का आलाय? या कामानं माझ्या तोंडाला फेस आणलाय पार या दिवाळीच्या कामाने. आणि त्याचं कारण सांगू का तुम्हाला? काय झालं, सकाळी या तेलामध्ये मी शंकरपाळे तळले आणि शंकरपाळ्याला आपण तुपाचं मोड घालतो ना, मग त्यात ते थोडे उरलेलं होतं तेल. मी म्हटलं चला आता त्याच्यातच गुलाबजामुन पण तळून घेऊ. पण हे गुलाबजामुन म्हणतायत नाही, आम्हाला वेगळं आरक्षण पाहिजे, आम्हाला वेगळ्या तेलात वेगळ्या कढईत का नाही तळलं, म्हणून ते जाग्यावरच त्यांचे आंदोलन आणि मोर्चे काढले आणि माझ्या नावानं घोषणा चालू आहे. पण मी म्हटलं अजिबात जमणार नाही, आरक्षण सरकारना मिळेल पण थोडा वेळ काढा, आम्हाला अभ्यास करायचा आहे त्याचा. आणि आता आम्ही हे करू शकत नाही. जसं याला दिलंय जेवढं काय आपलं शंकरपाळ्याला जेवढे टक्के दिलंय तेवढंच टक्के तुम्हाला देणार, उलट त्यांच्यातलं थोडं उरलेलंही तुम्हाला दिलंय. पण हे गुलाबजामुन बघा, हे असे नुसते फस फस करतायत. आणि आता हे गुलाबजामुन तळल्यानंतर आपोआप नंतर ते शांत होत आहे बरं, आपोआप शांत होतात. मग तळून झालं रे बघा. आता मस्त पाकात घाल दाखवते हे बघा. आता हे गुलाबजामुन टाकले पाकात. आता ह्या पाकाची आणि गुलाबजामुनची झाली युती. आता हा पाक लागलाय गुलाबजामुन मध्ये, आत 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 बांध कोरत कोरत चाललाय आतमध्ये. आणि मग आता तो बांध कोरून कोरून तो गुलाबजामुन चाललाय तिकडे फुगत फुगत. त्याला असं वाटतं अरे बापरे बरंच झालं, पाकानं तरी मला समर्थन दिलं, पाक माझ्या बाजूनं आलाय. तर बघा आता तुम्ही कसे तो गुलाबजामुन फुगलाय जरा. पण आता हा गुलाबजामुन जेव्हा वाटेत येईल, अरे वाटीतून जिभेवर जाईल, वाव, खाणारा म्हणेल वाव, असा हा गुलाबजामुन. हे बघ आपाप आलं की नाही, झालं की नाही, यांचा फेस कमी. हे असं असतं. आम्ही पण हुशार आहे, कशाला काय वापरायचं, कोणाला काय आश्वासन द्यायचं, कोणाचं किती पाळायचं, कोणाचं काय.